माझ्यासोबत आता आहे सुमा शिरूर, जिने अवघ्या भारताला हे दाखवून दिलं होतं की होय, भारताच्या मुली सुद्धा ऑलिम्पिकचं मेडल जिंकू शकतात. आजपासून बरोबर 20 वर्षापूर्वी म्हणजे 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये तिने शूटिंगमध्ये फायनल गाठली होती आणि त्यानंतर महिलांची फायनल गाठणारी मनू भाकर ही पहिली खेळाडू ठरली होती आणि आज तिने मेडल सुद्धा जिंकलेला आहे. जो पाया सुमा शिरूर, अंजली भागवत, दीपाली देशपांडे यांनी रचला होता, आज मनू भाकरने त्याच्यावर कळस चढवलेला आहे आणि या कळसाचा पाय रचणारी सुमा शिरूर आज एबीपी माझा सोबत आहे. सुमा, एबीपी माझा तर्फे तुझा आधी पहिला खूप खूप अभिनंदन की तू ह्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहेस. एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. खेळाडू म्हणून तू ऑलिम्पिकच्या कारकिर्दीला सुरुवात केली होतीस, फायनल गाठलीस. आज कोच म्हणून तू पॅरिसमध्ये आणि तुझ्या डोळ्यात देखत एक महिला ऑलिम्पिकचं मेडल जिंकतेस. कसं बघतेस या प्रवासाकडे? थँक्यू. आज मला तर ऑफकोर्स प्रत्येक भारतीयाला एकदम खूपच आनंदाचा दिवस आहे आज. पण मला खास करून कारण 2004ला जेव्हा मी पहिल्यांदा ऑलिम्पिक फायनल्सला होते, तर मला त्याच्यानंतर 20 वर्ष मला असं वाटत राहिलं की अजून एकही महिला कशी काय येत नाहीये. आणि मला माहिती आहे की एक फायनल्स किंवा एक ऑलिम्पिक लेवलवरती परफॉर्म करायला केवढी हिंमत लागते आणि केवढं करेज लागतं. तर सो मी पण ऍक्च्युली वाटच बघत होते, बिकॉज इट्स नॉट अ व्हेरी गुड साईन की आपण का नाही करू शकत. कारण परफॉर्मन्स बघितलं तर आपण वर्ल्ड नंबर 1 राहिलो आहोत. अँड वर्ल्ड कप्स मध्ये कितीतरी मेडल्स आहेत. मग ऑलिम्पिक फायनल नाही आपण वाय आम्ही का करू शकत नाही. तर पण काल मनू फायनल्स मध्ये आली आणि फक्त मनू नाही, आज रमिता पण फायनल्स मध्ये आली आहे आणि मनूनी तर आज भारताला एक ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलाय. तर आय एम डिलायटेड आणि मला असं वाटतंय की प्रत्येक शूटरचा आणि प्रत्येक खेळाडूचं मनोबल आज एकदम हे झालंय, स्ट्रॉंग झालंय आणि आय थिंक इट्स ह्यूज. सुहास, तमाम भारतीय जे आहेत ऑलिम्पिक मधलं हे मेडल जे आहे ऐतिहासिक मेडल साजरं करतात, पण आम्हाला ह्या मेडलच्या मागच्या यातना आहे, दुःख आहे, अजूनही जाणवत आहे. आम्हाला आठवते तुझ्या अगदी त्यावेळेचे स्ट्रगलिंगचे दिवस, ज्यावेळी तुमच्याकडे बुलेटला पैसे नसायचे, रिकाम्या बंदुका घेऊन तुम्ही सराव केलेला आहे. तू काय, अंजली काय, दीपाली देशपांडे काय, आज त्या रिकाम्या बंदुकांमध्ये काडतुसी टाचला गेलेला आहे आणि त्याचा नेम जो आहे तो अगदी मेडल पर्यंत पोहोचलेला आहे. हा जो संघर्षाचा प्रवास आहे, कसं बघशील याच्याकडे? मला फक्त एवढं आनंद आहे की मी ह्या पूर्ण चेंज मध्ये मी सुद्धा आय बीन अ पार्ट ऑफ दिस चेंज. तर मला आठवतंय की आम्ही जेव्हा सुरुवात केली तर ऑफकोर्स आमच्या बरोबर ज्यांनी आमचं जर्नी हे केलंय, फॉलो केलंय, त्यांना माहितीच असेल की लिटरली काहीच नव्हतं. आणि आज आपण कम्पेअर केलं किंवा गेल्या काही 20 वर्षांमध्ये एवढ्या चेंजेस आल्यात, एवढ्या फॅसिलिटीज मिळाल्या आणि त्याच्यामुळे मला प्रश्न पडायचे की अजून एवढं सगळं मिळाल्यानंतर पण आपण का नाही करू शकत. तर मला असं वाटतंय की आपण शेवटी ॲट द एंड ऑफ द डे आपण कोणाला कितीही फॅसिलिटीज आपण देऊ किंवा कितीही टेक्निकली आपण सुपिरियर होऊ शकतो, पण शेवटी ते जे एक लागतं ना ऑलिम्पिक फायनल गाठायला किंवा मेडल जिंकायला, आणि तो एक आहे करेज. आणि त्याला आपण ते आपल्याला आपल्या हार्डवर्क वरनं आपल्याला ते कुठून तरी ते आणायला लागतं. आणि आज ते मनूनी दाखवलंय आणि तिच्या ह्या मेडल मुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिलाचं करेज वाढलंय आता आणि प्रत्येक भारतीय खेळाडूचं एक सेल्फ बिलीफ वाढलाय आणि प्रत्येकाला मला असं वाटतंय की असं वाटत असेल आता की मी पण करू शकतो. सो इट्स अ ह्यूज विन. सुहा, तू जसं म्हणालीस की या संपूर्ण वर्तुळाची तू साक्षीदार आहेस, आम्ही पत्रकार सुद्धा संपूर्ण वर्तुळाचे साक्षीदार आहे. माझं 6वं ऑलिम्पिक आहे. गेल्या 6 ऑलिम्पिकमध्ये शूटिंग मधलं प्रत्येक मेडल मी जाऊन पाहिलं. तुमच्या अश्रूमध्ये आमचेही अश्रू मिसळलेले आहेत. वरळीच्या म्हणजे मुंबईतल्या वरळीच्या गोळीबार केंद्रापासून झालेला प्रवास आज या पॅरिस मधल्या ऑलिम्पिक नगरीमध्ये मेडल पर्यंत पोहोचल्यात. एक कोच म्हणून तू महाराष्ट्रातल्या आणि किंबहुना देशातल्या सगळ्या तमाम नेमबाजांना, विशेषतः महिला नेमबाजांना काय सांगशील? मी माझा हा एक ऑनेस्ट एक ओपिनियन असंच असतं की आपण फक्त आपलं काम करत राहावं, ऑनेस्टीनी करत राहावं आणि एक पॅशननी करत राहावं आणि ते चांगलंच होणार. म्हणजे आपण काही चांगल्या गोष्टीसाठी जर आपण काम करत राहिलो तर चांगलंच होणार. आणि काल पण सगळे मला विचारत होते, अरे
पहिल्या दिवशी काय नाही आणि कसं 10 मीटर एअर रायफल मिक्स टीम नंतर. पण मला माझ्या कामावरती आणि माझ्या सगळ्या टीमच्या जे हार्ड वर्क केलंय आणि प्रत्येक माझ्या खेळाडूवरती पूर्णपणे माझा विश्वास होता की नाही, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांना मिळणार यश, यावेळेस आम्हाला मिळेल. तर पहिला यश आपल्याला मनूने मिळवून दिलाय आणि शेवटी ते हार्डवर्क असतं. ते खेळाडू असो, कोच असो किंवा सपोर्ट स्टाफ असो, प्रत्येकाने आपला रोल जो आहे तो 100% मला वाटतं करावा आणि तर नक्कीच तो एक पूर्ण टीम एफर्ट होतो आणि मग यश आपल्याकडे येणारच. सुहा, ऑलिम्पिकमध्ये नेहमी तिरंदाजी आणि शूटिंग हा सगळ्यात पहिला इव्हेंट असतो, त्यामुळे तमाम 150 भारतीय जे नागरिक आहेत त्या सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं हे तुमच्या खांद्यावर असतं. आत्ताशी ऑलिम्पिकला सुरुवात झाली, अजून खूप काही बाकी आहे. या ऑलिम्पिक मधल्या नेमबाजीकडनं भारतीय अजून काय अपेक्षा ठेवू शकतात, एक कोच म्हणून तू काय सांगशील? मी तर हे म्हणेन की आमचं जे 2-3 वर्षाचं जे प्रवास होतं त्याच्यात प्रत्येक खेळाडूनी, प्रत्येक शूटरनी एवढं त्याच्यात इम्प्रूव्हमेंट्स आणल्यात आणि त्याच्या गेममध्ये. तर आज तुम्ही जर 2 वर्षापूर्वीचं त्यांचं टेक्निकली त्यांचे लेवल्स बघितलात आणि आज बघितलात तर खूप इम्प्रूव्हमेंट आहे. तर असंच मला वाटतं जे मेन बदलाव आम्ही जे शूटरच्या माइंडसेटमध्ये आणलंय ते आहे की एक ग्रोथ माइंडसेट, की ज्याच्याने रोज आपल्याला काहीतरी शिकून टेक्निकली ग्रो होऊन परत घरी जायचंय. तर ह्या ग्रोथ माइंडसेटनी आपण बघतोय की पूर्ण टीम वर आली आहे. तर मला असं वाटतं की हाच एक ग्रोथ माइंडसेट प्रत्येक खेळाडूंनी ठेवायला हवं आणि ॲट द एंड ऑफ द डे जर 100% दिलं तर आय वॉन्ट की प्रत्येक शूटर ॲट द एंड ऑफ द डे मॅच झाल्यानंतर त्याला असं वाटायला पाहिजे मी माझा बेस्ट केलाय आणि ज्या रीतीने आम्ही परफॉर्म करत आलोय तर मला वाटतं ह्या दिस बेस्ट इज इनफ फॉर अ मेडल. सुमा, ऑलिम्पिकचा जनक जो आहे बॅरन पियर द कुबर्तीन, तो असं म्हणतो की ऑलिम्पिकमध्ये हार जीत पेक्षा तुम्ही कशी लढत देता त्याला सर्वाधिक महत्त्वाचं असतं. आज जरी मनू भाकरने पॅरिसमध्ये महिलांचं पहिलं ऑलिम्पिक मेडल जिंकलं असलं तरी तुम्ही सगळ्या जणी आमच्यासाठी तेवढ्याच मेडलच्या दावेदार आहात. त्यामुळे तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थाने आमच्यासाठी मेडल विनरच आहात. त्यामुळे या सगळ्यांसाठी, सगळ्या भारतीयांच्या होत्या आणि विशेषतः एबीपी परिवारासाठी तुला पुन्हा एकदा लक्ष लक्ष शुभेच्छा, तू एबीपी माझ्याशी बातचीत केल्याबद्दल. मी संदीप चव्हाण, एबीपी माझा, पॅरिस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.